मी आज जातोय लोणावळ्यामधील सुंदर ठिकाणी ज्याचं नाव आहे प्रति पंढरपूर। लोणावळ्याच्या घाटातून जातच होतो तेव्हा दर्शन झालं आपल्या एकविरा आईचं। आणि आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी गोष्ट ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा नक्कीच आहे, ती म्हणजे आपल्या महाराजांचं अस्तित्व दाखवणारी खिंड म्हणजे दुधिवरे खिंड। तर मित्रांनो, मी थांबलो इथे थोडासा नाश्ता करायला। मी आहे आता चौकमध्ये, आपण चाललो आज प्रति पंढरपूर। तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगवर। तर मित्रांनो, मी सभाव खाल्ले, निघतो आता। आपली जीवा इथेच आहे, आज मोठं ब्लॉग नाही आहे, थोडं सिनेमॅटिक बघायला भेटेल मोठं ब्लॉगचे। तर जाऊ आता आपण चाललो आहे प्रति पंढरपूर। सगळी इन्फॉर्मेशन देतो, काही टेन्शन घेऊ नका, मला फक्त कुठेतरी थांबून देतो सगळी इन्फॉर्मेशन। तर मी आता निघतो, आता गोळ्या वेगळ्या घेतल्यात कारण थोडासा पाय दुखतोय, तो गोळ्या वगैरे घेऊन मी आता निघतो। चला तर भेटतो जिथे जिथे थांबेल तिथे। तर मित्रांनो, मी आलो आहे आता खंडाळा आपल्या पॉईंटच्या इथे। पाठीमागे बघू शकता, मजा येते राईड करायला कारण आज पुढे गोप्रो नाही, सो थोड़ा अच्छा लग रहा है। हेलमेट भी थोड़ा हल्का है, बाकी कुछ नहीं, यहाँ पे मंकी विंकी सब है। तर निघतो इथून आणि इथून आता माझ्या मध्ये एक अर्धा तास असेल। सो सिनेमॅटिक कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। तो ठीक आहे, अभी निकलते हैं यहाँ से और चलते हैं आपल्या मेन लोकेशनला जे आहे प्रति पंढरपूर। आणि त्याआधी जगात एक चांगली गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे तिकडे, जे आहे दुधावरे खिंड। सगळ्यांना माहिती असेल ती कुठे आहे, ती पण तुम्हाला सांगतो, नसेल माहिती तर ब्लॉगमध्ये थांबा दाखवतो। आणि ती गोष्ट बघितली ना तर तुमच्या अंगावर काटा नक्कीच येणार, ही माझी गॅरंटी आहे। सो निघतो आता आणि भेटतो तुम्हाला थोडा पॅचमध्ये। चला का मित्रांनो, इथून आपण खालून आलो आणि ही आहे ती दुधिवरे खिंड। आणि इथून जर आपण सरळ गेलो तर आपण जाणार आपल्या लोहगडावरती। जसं मी तुम्हाला आता बोललो मागाशी की तुम्हाला एक गोष्ट मी दाखवणार आहे, ती गोष्ट दाखवायची वेळ आलेली आहे। ती आहे या दुधिवरे खिंडामध्ये। सो दाखवतो तुम्हाला ती खिंड। जर कधी लोहगडला जरी आलात तर लोहगड आपल्या ह्या साईडला, इथून जर सरळ गेलो तर आपला पावनाला एकही लागतो आणि तिथूनच पुढे गेलो तर आपल्याला लागतो तो म्हणजे काय बोलतात ते, आपण चाललो आहे ना आता प्रति पंढरपूर। येस, तर आपण जाऊ। तर एक गोष्ट मला दाखवतो, तर मला त्याची आधी शोधावी लागेल, ठीक आहे, हम पहिली ढूंढते होती। तर मित्रांनो, हे बघा, ही आहे दुधिवरे खिंड आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल ही बघा महाराजांची अस्तित्व असणारी गोष्ट, ही बघा। छोटासा रस्ता
हिरवी झाडी त्यांच्यामधून या सर्वांचा आनंद घेत मी निघालो प्रति पंढरपूरच्या दिशेने. आणि हो, तेथे जाताना दिसला तो म्हणजे आपला लोहगड. तर मित्रांनो, मी पोचलेलो आहे आपलं प्रति पंढरपूर येथे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इथे गाडी लावायला जागा आहे आणि माझ्या समोर आहे आपलं मंदिर आहे. बघा, ही एंट्री आहे इथून. आणि मित्रांनो, आपण आहोत प्रति पंढरपूर इथे आणि तुम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट दाखवतो. ती बघा माझ्या पाठी, तो आहे तो आपला लोहगड. जिथून आपण आलो लोहगड त्या खिंडीतून, त्याच्या त्या साईडला आहे आपला लोहगड. इथं आहे प्रति पंढरपूर आणि सरळ गेलो तो आहे पावनाले आहे. अजून पुढे थोडंसं जाऊ आपण आता आणि बघू मंदिर कसं आहे काय आहे. बिकॉज मी फर्स्ट टाईम येतो आहे. ॲक्च्युली मी येणार होतो फक्त दुधिवरे खिंड इथे, पण तिथेच बोललो आसपास काहीतरी प्लेस बघू. मग थोडासा मॅपमध्ये शोधलं आणि तेव्हा मला समजलं की ते आहे प्रति पंढरपूर. असं बोललं आपण लवकर जाऊन या गोष्टीला भेट देऊ. तर मित्रांनो, तुम्ही जर इथे आलात तर गेट बघून तुम्हाला वाटू शकतं की हा गेट बंद आहे, नक्की आहे की नाही आहे आतमध्ये. तर छोटासा गेट आहे, तिथून तुम्ही आत या. तुम्ही ते गाडी आणू शकत नाही, गाडीसाठी खाली पार्किंग आहे. तुम्ही जायला तर तुम्हाला लगेच दिसेल, आणि बोर्ड वगैरे तिथे लावलेला आहे सगळा. तर आतमध्ये आलात तर खूपच शांतता आहे. तुम्हाला आधी प्रश्नचिन्ह पडू शकतं की इथे आहे की नक्की नाही आहे. येस, इथे आहे. जर तुम्ही पुढे आलात थोडं तर तुम्हाला दिसेल आपलं मंदिर. आणि मला तर दिसतं आहे मंदिर, पण मंदिराचं ना थोडं काम चालू आहे मित्रांनो. म्हणजे चांगलं आहे उलट की बनवतात ती गोष्ट, वास्तू आपल्या जपत आहेत, मंदिरे आपली जपत आहेत. आपण पण या ठिकाणी अशा भेट दिली पाहिजे. सो म्हणून मी आज आलो इथे. या आता आपण बघू मंदिर कसं आहे काय आहे आतमधून. या चलो. मित्रांनो, इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक मंदिरामध्ये होतं ती गोष्ट इथे आहे की तुम्ही फोटो वगैरे काढू शकत नाही, आणि जर काढलास तर सक्त मनाई आहे. आणि ट्रस्टीकडून कॅमेरा व मोबाईल दिसत का नाही, कॅमेरा मोबाईल जप्त केला जाईल. तर मित्रांनो, मी दर्शन घेऊन आलेलो आहे, पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला तिथे काकी होत्या. मी तिकडे जस्ट मंदिराच्या बाहेर व्हिडिओ बनवत होतो की आपल्या ब्लॉगची ज्याची आपण आता एंडिंग करतो त्याची एंडिंग करत होतो. बट काकी बोलल्या की ह्या परिसरात काहीही अलाउड नाही. ती गोष्ट मला जरा समजली नाही की आपण देवांचे फोटो नाही काढायचे तिथं, ठीक आहे म्हणजे इट्स ओके, बरोबर आहे. पण मंदिर म्हणजे फक्त समजा हे मंदिर आहे मी हे दाखवतो आहे, तर ते बोलतो की ते पण अलाउड नाही. सो आजपर्यंत आपण एवढं फिरलो पण असं मला कुठं दिसलं नाही. ठीक आहे, आपलं श्रद्धा आहे, आपण आपल्या पाया वगैरे पडलो, बाहेर आलो. त्यांच्यासमोर मी तो क्लिप पण डिलीट केला. म्हणून बोललं ठीक आहे आपण पार्किंगमध्ये जाऊ आणि तिकडे करू. तर तुम्ही जर येत असाल तर कृपा करून ते काही फोटो वगैरे काढू नका, कारण ते लोक उगाच काहीतरी तुम्हाला बोलतील, त्या गोष्टी होतील. त्यापेक्षा आपणच कमीपणा घेतलेला कधीही चांगला. सो काय जास्त काय करू नका. सो पण मंदिर खूप चांगलं होतं. तुम्हाला जसं असं जर सांगायला गेलं तर त्याच्यात मला कशी पायऱ्या दाखवल्या. आपण पायऱ्या चढलो. पायऱ्या चढल्यावर आपल्या राईट साईडला आहे ते म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे, आणि लेफ्ट साईडला आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर गणपती बाप्पाला 6 हात असं तिथे आहे. जसं तुम्ही आतमध्ये गेलात तर खूप अशी मेघडंबरी आहे.
खूप मोठी आहे, खूप जास्त मोठी आहे, खूप शांत ठिकाण आहे आणि खूप थंड वाटत होतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यानंतर समोर जायचं म्हणजे आपलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या लेफ्ट साईडला आहे ते म्हणजे राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचं मंदिर. आणि आपल्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या राईट साईडला आहे ते म्हणजे आपलं राधाकृष्णाचं मंदिर. सो तिथे अशा प्रकारचे मंदिर आहेत, खूप शांतते. चांगलं वाटलं येऊन, त्याचं दर्शनही चांगलं झालं. तर या तुम्ही पण आणि दर्शन घ्या. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच ब्लॉग बनवायचे का तेही सांगा. सो आपण देणगी दिली त्यांना, ते म्हणजे मंदिराचं काम चालू आहे तिथे. आपण देणगी, आपण फुलाची पाकळी आपल्याने जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण केलं. आपण बोलतो ना एवढं तर करू शकत नाही, ते आपण एवढं तर करू शकतो. आणि जे आपल्याने होतं ते आपण केलं पाहिजे, हे असं मला वाटतं. सो ठीक आहे, आपण ₹1,00,000 नाही तर पण 50 पैसे तरी आपण देऊ शकतो. सो आपण ते दिलेत आणि आलो आहे. आता मी आहे पार्किंगमध्ये, आता निघतो इथून. तो अभी चलते सीधा घर पे. तो भेटू लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नीट राहा, आरामात राहा. चला मग येतो.